तुमची एनर्जी ही मेंटेन राहते. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, त्याच्यानंतरची पुढची गोष्ट अशी की खाली आल्यानंतर शक्यतो झोपणं आणि जेवणं हे शक्यतो करून टाळा. तर त्याचं कारण असं की जर तुम्ही आलेल्या गरम पाण्याने अंघोळ केली तर तुम्हाला झोप येत नाही, काही येत नाही. आणि जर तुम्ही लगेच आलेलं जेवण केलं तर खूप त्रास होणार तुम्हाला. पचनासाठी खूप त्रास होणार तुम्हाला. आणि त्याच्यानंतर तर असं खास काही नाही. आणि जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये ट्रेकिंग करत असाल, तर त्यासाठी पण तुम्हाला सेम ऑप्शन आहे की तुम्हाला रात्री सुरू करायचं असेल. हां. आणि जर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर सेम आहे. हां, तिथे तर सांगायचा मुद्दा असा की हिवाळ्यामध्ये हे मायनसपर्यंत तिथे वरती टेम्परेचर जातं. त्यामुळे हिवाळ्यात जेव्हा ट्रेकिंग तुम्ही करणार त्यावेळेचा अनुभव असा काय असेल ते आम्ही सांगू शकत नाही. तर बाकी बाकी वरती हां, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की जेव्हा तुम्ही ट्रेकिंग करण्यासाठी चालू कराल दर्शनासाठी, तर त्याच्यामध्ये वरती चढताना तुम्ही मॅप जेव्हा यूज कराल, शक्यतो मॅप लागणार नाही, त्याची गरज भासणार नाही. कारण सरळ-सरळ शिड्या आहेत. जसं की आपण जेजुरीला ज्या दगडाच्या शिड्या आहेत, तशाच त्या एट टू एंड ऑफ पॉइंट तुम्हाला दगडाच्या शिड्या भेटणार. आणि त्याच्यानंतर असे की जेव्हा तुम्ही मॅपवरती बघता की बाबा डिस्टन्स किती किलोमीटर आहे, काय आहे, तर ते खरं तर ती गोष्ट टाळायचीच आहे तुम्हाला, अव्हॉइड करायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तिथं खाली एक एस्टिमेटेड टाईम दिलेला असतो मंदिर ओपन होण्याच्या आधी. आता तुम्ही तिकडच्याने जर विचारलं की मंदिर किती वाजता ओपन होतं, तर ते सांगतात 4 वाजता ओपन होतं. तर 4 वाजता आरती वगैरे काही होत नाही. ॲक्चुअलमध्ये मंदिर हे 7 वाजता ओपन होतं. आणि तिथून पुढं त्यांची आरती वगैरे, रिच्युअल्स वगैरे चालू होतात. त्यामुळे झालं असं, की आम्ही 11 वाजता ट्रेक चालू केला होता. आम्ही तर हार्डली 3 ते 3.5 तासामध्ये वरती पोहोचलो होतो. हां. जसं नॉनस्टॉप जर गेलं तर हार्डली 3 ते 3.5 तासामध्ये तुम्ही वरती पोहोचू शकता. पण जर का तुम्ही थांबत-थांबत गेला, ते तुमच्यासाठी पण बेटर आहे. खरं तर तुम्हाला सजेस्ट करेन, की सुरुवातीच्या 500 ते 1000 स्टेअर्स आहेत. त्या तुम्ही एकदम सावकाश जा. आणि तिथून नंतरच्या स्टेअर्स आहेत, त्या तुम्ही पटपट जाऊ शकता. कारण मध्ये-मध्ये असं आहे, की फ्लॅट सरफेस आहे. त्यामुळे त्याचा काही इश्यू नाही. नॉर्मल चालतो पण तसं चालायचंच आहे. आणि त्याच्यानंतर असं, की वरती गेल्यानंतर मंदिर हे 7 वाजता ओपन होतं. म्हणजे जर का तुम्ही आत्ताच ह्या रिसेंटली ह्या सीझनमध्ये जर तुम्ही जाल, तर जाताना फक्त तुम्हाला रात्री प्रॉब्लेम होतो. कारण पाऊस आणि फॉग या दोघांचं एवढं डेडली कॉम्बिनेशन आहे, की कांट एक्सप्लेन द वर्ड्स. तर जसं की तुम्ही कंटिन्यू कराल तर 5000 स्टेअर्स आहे तिथे कंप्लीट होतात. जिथे अंबाजी दासांचं मंदिर आहे आणि तिथेच तुम्हाला रोपवे पण भेटेल. सकाळी रोपवेचं टायमिंग आहे 8 वाजता चालू होते खालून डाउन टू अप. आणि नंतर लास्टची रोपवे आहे 5 वाजता. तर जर का तुम्ही रोपवेने जात असाल तर सकाळी 8 वाजता तिथे न जाता 7 वाजता तिथे लाईनमध्ये राहावा. तेव्हा तुम्ही 8 8:15 पर्यंत तुम्ही पोहोचाल. आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथून पुढे 5000 स्टेप्स कॅरी म्हणजे चालू शकता. पण रिटर्न येताना मात्र तुम्ही स्टेअर्सने या किंवा जशी तुमची इच्छा. पण 5 वाजायच्या आधी तुम्ही रोपवेसाठी यावे. तर रोपवेचे चार्जेस आहेत ₹400 आणि जर का जाऊन येऊन जर तुम्ही केलं असेल, तर ते काहीतरी 100 ते ₹150चा फरक पडतो. मग त्याच्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे अशी, की तिथे मंगलम म्हणून एक हॉटेल आहे. ॲक्चुअली झालं असं, की आम्ही पण सुद्धा पैशाकडे बघून किंवा आजूबाजूला बघून आम्ही आमचं असं सजेशन झालं, की लोकल आपण ट्राय करूया. बट ॲक्चुअलमध्ये गुजराती थाळीमध्ये जेव्हा तुम्ही ट्राय कराल, तर त्याच्यामध्ये त्यांच्या जे छाछ किंवा 3 ते 4 प्रकारच्या ज्या भाज्या असतात, त्या ॲक्चुअलमध्ये चांगल्या असतात. बट आम्ही ज्या ठिकाणी गिरणारामध्ये खाल्लं होतं, त्याची म्हणजे लोकॅलिटी ठीक होती. रोटच होता, बट त्याची जी क्वालिटी जी असते ती चांगली नव्हती. तर नंतर आम्हाला ते जेवण मळमळायला लागलं. ड्यू टू धिस चहाच आणि त्या भाज्यांमुळे. अ, बाकीचं सगळं व्यवस्थित आहे. पण जर का तुम्ही आता ॲज कंपेअर टू टाईम टेबलनुसार तुम्ही कसं ट्रॅव्हलिंग करत आहात, त्याच्यावर एक डिपेंड आहे. आणि हां, तर इथे सांगायचं अजून एक असं, की जर का तुम्हाला गुजराती थाळी म्हणजे फर्स्ट टाईम तुम्ही ट्राय करणार असाल, तर जुनागडच्या डेपोच्या बाहेर जस्ट समोरच
₹180 ला ती थाळी आहे. त्यांच्याकडे तुम्हाला जी ओरिजिनॅलिटी भेटेल, मग जसं-जसं तुम्ही ट्रिप करत जाल, मग तिथे तुम्हाला एक तो चव कळून जाते, की बाबा हे असं आहे, ते तसं आहे. तर मंगलम हॉटेल एक आहे. तिथं तुम्हाला चायनीज, पंजाबी आणि प्रायमरीमध्ये ती गुजराती प्लेट अवेलेबल होती. आणि मग नंतर मग तुम्ही जुनागडमध्ये सुद्धा ट्राय करू शकता. आणि बाकी असं खास काही नाही. बस तुम्ही दर्शन व्यवस्थित घ्या, हीच आमची इच्छा. आणि जर सांगायचं झालंच तर मग दत्तगुरू महाराज हे संध्याकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत हे तिथे गिरणारे असतात. आणि नंतर ते गाणगापुरामध्ये दुपारी 12 वाजता हे भिक्षा मागून त्यांचा हा जेवणाचा टायमिंग असतो. ॲक्चुअलमध्ये सांगताना जरी व्यवस्थित सांगता आलं नाही, पण हे बाकीच्यांनी तर आम्हाला असंच सांगितलं गेलेलं आहे. तर अजून सांगायची गोष्ट म्हणजे अशी की आम्ही पोहोचलो होतो तिथेच 3:30 3:15 वाजता. आणि जास्त करून तिथे महाराष्ट्रीयन लोकांची खूप जास्त तिथे दर्शनाला येत असतात. आता आम्ही गेलो होतो तेव्हा ते आजी आळंदी देवाची तिथून आल्या होत्या. परत अजून काही माणसं होती जी श्रीरामनगर तिथून आली होती. काही होते ते छत्रपती संभाजीनगरहून आले होते. काही पुण्याची पण होती माणसं, काही डोंबिवलीची पण माणसं भेटलेली. त्यामुळे तुम्ही असं काही घाबरायचं कारण नाही, की आपण दुसऱ्या परराज्यात जात आहोत. तिथे आपल्याला आपल्या भाषा येत नाहीत, काही येत नाहीत. तसं बघायला गेलं तर गुजराती आणि मराठी भाषा दोन्ही समसमानच आहे. फक्त त्यांचे एक बोलतात ना 19-20 चा फरक आहे, जास्त नाही. आणि ॲक्सेंटचा फरक आहे. आणि जर का तुम्ही तिकडे जात असाल, तर तिकडे जास्त करून कोणत्याही रिक्षावाला हा ₹30 च्या वरती कोणाला देऊ नका. कारण इथं बेसिक फेअर आहे ₹30. तसं ॲज कंपेअर टू डिस्टन्स पण तो लाँग आहे. जुनागड बस स्टँडपासून गिरनार गिरनारपर्यंतचा जो बेस कॅम्पस आहे तिथपर्यंत. बाकी असं बाकी तर सगळं ठीकच आहे. जसं तुम्ही ट्रेकिंग कराल, व्यवस्थित ट्रेकिंग करा. मित्र तुमच्यासोबत आहेतच. ठीक आहे, चालेल. चला मग गिरनार पार्टमध्ये आपल्या इथे खूप खूप धन्यवाद. तर याच्यानंतर तरी मग आमचा असा प्रयत्न आहे की सोरटी सोमनाथसाठी ट्राय करायचा आहे. तर आम्ही त्याचा पण व्हिडिओ बनवू. तुम्हाला तिथं पण सांगू की तिथे आम्ही कोणी-कोणीकडे राहिलो होतो. कसं-कसं ट्रॅव्हलिंग केलं होतं. कोणते-कोणते प्लेसेस व्हिजिट करायचे असतात. खरं तर तुम्हाला माहीतच आहे की सोमनाथ हे आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे. तर भेटूया पुन्हा सोमनाथला. चला, जय गिरनार.